नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन, इंट्रोडक्शन ऑफ सिक्वेन्स. प्रत्यक्ष अरिथमेटिक प्रोग्रेशन कसं वापरायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे, म्हणजे एपी म्हणजे काय, ते आपण पूर्ण समजून घेणार आहोत कॉन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. अरिथमेटिक प्रोग्रेशन, इंट्रोडक्शन ऑफ सिक्वेन्स सुरू करूया. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर लिस्ट ऑफ नंबर्सचा आपण इकडे वापर करतो किंवा अभ्यास करतो. सो काय लिस्ट घेतल्यात मी, फर्स्ट लिस्ट बघूया. 1 3 5 7. आता आपण पुढचा नंबर सांगू शकतो का? गेस द नेक्स्ट नंबर जर आपल्याला सांगितलं तर आपण पुढचा नंबर सांगू शकतो का? नक्कीच सांगू शकतो. तर पुढचा नंबर असेल 9 11 13 15. ठीक आहे. दुसरा लिस्ट बघूया आपण. सेकंड लिस्ट -45 -40 -35 -30. आता इकडे आपण पुढचे नंबर सांगू शकतो का? प्रयत्न करा. तर पुढचे नंबर आपण नक्कीच सांगू शकतो. -25 असेल, -20 -15 -10. अजून एक लिस्ट घेऊया. 7 11 20 -1. आता इकडे पुढचा नंबर सांगू शकतो का? तर अशा ठिकाणी आपल्याला पुढचा नंबर सांगणं जवळपास अशक्य आहे. ठीक आहे, नॉट पॉसिबल. तर पहिल्या ज्या 2 लिस्ट आपण बघितल्या त्याच्यामध्ये आणि तिसऱ्या लिस्टमध्ये काय फरक आहे तो समजून घेऊया. तर पहिल्या 2 लिस्टमध्ये एक डेफिनेट पॅटर्न आहे. म्हणजे काय, तर बघा, पहिल्या लिस्टमध्ये प्रत्येक जी नेक्स्ट टर्म आहे ते 2 ने वाढत जातं, बरोबर. दुसऱ्यामध्ये जे नेक्स्ट टर्म आहे ते 5 ने वाढत जातं. आता जर तुम्हाला दिसत असेल की ते कमी होत जातं, खरं म्हणजे ते वाढत जातं, कारण बघा पुढचा नंबर मायनस आहे, बरोबर. म्हणजे -45 पेक्षा -40 हा 5 ने ग्रेटर असतो, स्मॉलर नसतो. ठीक आहे. तर पहिल्या 2 जर तुम्ही बघितल्या लिस्ट, तर नेक्स्ट नंबर आहे तो आधीच्या नंबरपेक्षा काही डेफिनेट नंबरने वाढत जातो. ओके. तर असे जे नंबर किंवा असे जे लिस्ट आपण लिहितो त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. ज्याच्यामध्ये काहीतरी डेफिनेट पॅटर्न असतं त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. सो आपण म्हणू शकतो सिक्वेन्स इज अ लिस्ट ऑफ नंबर्स विच फॉलो अ डेफिनेट पॅटर्न. एक डेफिनेट पॅटर्न फॉलो करणारी लिस्ट म्हणजे सिक्वेन्स. आता 7 11 20 -1 ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट नंबर सांगू शकत नाही. आताच आपण म्हणालो का सांगू शकत नाही, तर डज नॉट फॉलो पॅटर्न. त्याच्यामध्ये कोणताही स्पेसिफिक रूल यूज केलेला नाही, तर मनात आले ते नंबर काहीतरी लिहिलेले आहेत. सो नॉट अ सिक्वेन्स. ओके, आपण पुढे जाऊया. सो आता ह्या चॅप्टरमध्ये वी विल डील विथ सिक्वेन्स. आपण सिक्वेन्सचा अभ्यास करणार आहोत. आपण एपीचा म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा अभ्यास करणार आहोत. आता सिक्वेन्स मध्ये नीट समजून घ्यायचे. इच नंबर इन द लिस्ट इज कॉल्ड अ टर्म. प्रत्येक नंबरला आपण म्हणतो टर्म आणि त्याला आपण टी ने डिनोट करतो. एव्हरी नंबर इज डिनोटेड बाय टी. लक्षात घ्या टी, कारण आपण टर्म. ठीक आहे. एपी मध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला काहीतरी जे वर्ड किंवा जे अल्फाबेट यूज केलेत ते त्या नावाशी रिलेटेड असतात. ठीक आहे. आता इकडे जर आपण बघितलं 1 3 5 7 9 11 13 15, दीज ऑल आर टर्म्स. हे सगळे काय आहेत? टर्म्स आहेत. किंवा -45 -40 -35 -30 -25 हे जे नंबर आहेत हे काय आहेत? सगळे टर्म्स आहेत. एखाद्या सिक्वेन्सचे हे टर्म्स आहेत आणि त्याला आपण इंडिकेट करतो टी ने. आता पहिलं टर्म म्हणून त्याला म्हणतो आपण T1 म्हणजे काय? टर्म नंबर 1. ओके. दुसऱ्या टर्मला आपण म्हणतो T2 म्हणजे काय? टर्म नंबर 2. अशाच पद्धतीने आपण 100व्या टर्मला का म्हणतो T100. तर समजून घ्यायचंय की T4 म्हणजे टर्म नंबर 4. हिअर द टर्म नंबर 4 इज 7. बघूया 7 9 11 13. आता इज दिस अ सिक्वेन्स आपल्याला क्वेश्चन केलाय, तर हो, येस, दिस इज अ सिक्वेन्स. बिकॉज T1 T2 T3 आणि T4 सगळ्यांमधला जो डिफरन्स आहे, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज सेम. ठीक आहे.
सो डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपण म्हणतो, आता कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय, तर टर्म्स विच वन आफ्टर अदर, म्हणजे काय, एका नंतरचं दुसरं, दुसऱ्यानंतरचं तिसरं, प्रत्येक दोन जी टर्म असतात त्यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्युटिव्ह डिफरन्स, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. आता इकडे बघा T1 आणि T2, T2 मायनस T1 जर केलं तर काय येतं आन्सर 9 - 7 इज 2, किंवा T3 आणि T2, T3 मायनस T2 केलं तर 11 - 9 इज 2, और T4 मायनस T3 जर आपण केलं तर 13 - 11 इज 2. तर प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जर आपण डिफरन्स काढला तर काय येतो 2 येतो. आणि तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने जर सगळ्यांमधला डिफरन्स सेम असेल तर त्याला आपण म्हणतो एपी, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, तर त्याला आपण म्हणतो एपी. आता याला आपण सिक्वेन्स म्हणतो इकडे, आणि एपी ही एक सिक्वेन्सच असतं म्हणून आपण इकडे त्याला म्हणतोय सिक्वेन्स, समजून घ्यायचंय. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन हे एक सिक्वेन्स असतं, ठीक आहे. आता एपी मध्ये जे फर्स्ट टर्म असतं, जे T1 असतं त्याला आपण डिनोट करतो ए ने, समजून घ्यायचंय. काय करायचंय, फर्स्ट टर्म आहे दॅट इज T1 इज ए, ओके, आणि कॉमन डिफरन्स जो असतो त्याला आपण काय म्हणतो डी. सो फर्स्ट टर्म इज ए अँड द कॉमन डिफरन्स इज डी. म्हणजे दोघांमधला डिफरन्स आपण जो इकडे काढला 9 - 7 किंवा 11 - 9 किंवा 13 - 11 इज डी, कॉमन डिफरन्स. ओके, सो हिअर ए इज इक्वल टू 7 अँड डी इज इक्वल टू 2. खूप सोपं आहे, इतकीच कॉन्सेप्ट आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची. So AP is a sequence in which difference between any two consecutive terms is same. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. दिस इज द कंडिशन फॉर AP. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा, आणि अजून काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.